म्हणून क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या अध्याय आमच्या प्रस्तावनेमध्ये आपण या दोन संज्ञाचे आधी स्पष्टीकरण आपण दिलं होतं. जाणीव तत्व कार्य करते तेव्हा त्याला क्षेत्रज्ञ ही अवस्था असते आणि विषयवस्तूंच्या क्षेत्रापासून जेव्हा तो मुक्त असतो तेव्हा त्याला क्षेत्रज्ञ असं अर्जुना तू जाण. पॉवर हाऊसचं इलेक्ट्रिसिटीचं उदाहरण आपल्याला अगदी सगळ्यांना तंतोतंत हे समजण्यासाठी लागू आहे. म्हणजेच काय की जड आणि चेतन या जडाचा चेतनाशी संयोग झाल्या म्हणजेच त्या ठिकाणी कार्यान्वित असतो. आपल्यामध्ये जर कॉन्शियस आपलं भौतिक स्थूल पंचमहाभूताचं जे शरीर आहे पण त्याच्यामध्ये कार्य करणारी शक्ती आहे प्रत्येक विषयात. बाहेर जसं आपण पाहतो पंचमहाभूत तसं आपल्यासुद्धा ज्ञानेंद्रियाची कर्मेंद्रियाची ते कसे आहेत जुळून आहेत. जेवढे पिंडी तेवढे ब्रह्मांडी असं म्हणतो. 24 मूळ तत्वांचं हे बनलेलं आहे. पण आपण आता त्याच्यावर तितकं खोलात जाऊन याच्या आधीच्या अध्यायात आपण ते आलेलं आहे. पण आपण इतकंच म्हणूया की 5 ज्ञानेंद्रियाच्या द्वारा आपण जो काही भोग घेतो शब्द स्पर्श रूप रसगंधांचा आणि कर्मेंद्रिय त्यांची कामं करतात हात पाय वगैरे हे सगळं आहे की नाही. मग त्याला कार्यान्वित करणार कोण आहे. जसं डेड बॉडी आपण मग तिला सगळ्या अवयव आहेत पण कॉन्शियसनेस त्यातलं निघून गेलेलं आहे. आत्मतत्व नाही आहे त्यात ते चैतन्य नसल्यामुळे तो कार्यान्वित होऊ शकत नाही तो जडदेह. तसंच इथे सुद्धा आपल्याला कार्य करणारी जी शक्ती दिसत नाही आहे पण ती आहे आणि म्हणून आपल्या या देहाला आपण काय म्हणतो या क्षेत्राला जाणणारा जो आहे तो क्षेत्रज्ञ तो जाणायचं आहे आपल्याला ते आत्मतत्व. आणि म्हणून भगवंत म्हणतात की तद्विद हिंदू तत्त्वज्ञानात भगवान श्रीकृष्णाचं सुद्धा मूळ कथन करण्याचा म्हणजे काय म्हणते नवीन मूळ कथन करण्याचं काही हे नाही. पण भगवंत असं म्हणतं की तत्त्वज्ञानात ते मूलगामीपणा आणि त्यामधील विधानांचा आपल्याला आधीच माहीत होतं की सत्य विधानांवर जेव्हा वाजवी जोर दिला जातो तेव्हा जुन्या कल्पनांना या नव्या पेहरावाचा धक्कादायक नवेपणा काय होत नाही प्राप्त होत असतो त्याला सुद्धा. म्हणजे आता थोडेसे शब्द कठीण येते याच्यात पण एक समजून घेऊ आपण की हे तत्व आत्मतत्व जाणल्यानंतर जसं आपण पाहिलं की राजविद्यामध्ये सांगतं की हे ज्ञान जाणल्यानंतर तर दुसरं काहीही जाणण्यासारखं नाही अर्जुना. तसंच इथे याला जाणणारा कोण आहे. आता भगवंत पुन्हा एकदा सांगत आहे अर्जुनाला की असं आश्वासन दिलं आहे की क्षेत्र आणि क्षेत्र या दोन संज्ञांच्या दिलेल्या व्याख्या ही काही मनमानी वचनं नाही आहेत किंवा काल्पनिकही नाही आहेत पण त्या सगळ्या प्राचीन महान ऋषींच्या प्रत्यक्ष अनुभूतीशी जोडलेल्या आहेत सुसंगतपण आहे. आणि म्हणून या क्षेत्राची त्यांच्याद्वारा कार्य करण्याची तज्ज्ञ तत्वाची म्हणजे क्षेत्रज्ञाची अशी व्याख्या त्यांनी हे जाणले. प्रज्ञा आत्मने बघते म्हणतो आपण ओके नाही. अंतरंग साधना आणि बहिरंग साधना सांख्यतत्व हे आंतरिक साधन आहे आणि उपासना जेव्हा आपण बाहेर करतो देवपूजा मुंडम कर्मेंद्रियची कर्मयोग जो आहे ही बहिरंग साधन आहे. कर्मयोग म्हटलं आहे नुसतं कर्म नाही. कर्मयोग ही बहिरंग साधन आहे. तर आपलं जे अंतरंग जे आहे त्याच्यासाठी आपण म्हणतो सांख्य ज्ञानयोग म्हणा त्याला उपासना ध्यानाच्या द्वारातून जे प्राप्त झालं असो. मग या उपकरणं आणि इंद्रियजन्य ज्ञान भावना आणि विचार दृश्य भावना आणि विचार. दृश्य म्हणजे जी समोर एखादं झाड आहे त्याला पाहणारे माझे डोळे आहे त्या डोळ्याच्या मागे असलेलं जे चैतन्य आहे त्याच्यामुळे ते मी बघू शकते. बाहेरचं आपलं अग्नितत्व आहे तेज म्हणतो आपण. प्रत्येकाच्या एक फॅकल्टीज ज्या जशा दिल्या आहे तशा त्या उपकरणातून ते कार्यान्वित होत असतात. त्याप्रमाणे कानामध्ये ऐकू येण्याचं जे सामर्थ्य जी शक्ती आहे हे आकाश आहे त्याच्यामुळे हे आहे संलग्न आकाश म्हणजे हे निळं दिसणारं आकाश नाही आहे. स्पेस माझा शब्द बाहेर जातो ही मध्ये स्पेस आहे म्हणून तो जातो. असे प्रत्येकाचं एक आहे. आमच्यामध्ये रसन आहे आणि जलामध्ये पाणी आप ओके नाही. असं आपण सगळं एक एक तिथे लावून घ्यायचं असो. आणि याचे एवढे ज्ञान आपल्याला मिळायचे आहे का तर नाही. तो अर्जुना पुढे लक्षपूर्वक एक आता भगवंत सांगतायत. दुसरा एक श्लोक आपण भगवंताच्या इथं शरीर याला जे म्हणतात श्री भगवानुवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. हे चैतन्यरूपी गाभ्यातून भिन्न असतात पण विवेकपूर्ण ज्ञानामुळे
चैतन्य तत्वाशी, हे साधकाला चैतन्य तत्वाशी असलेल्या तादात्म्याचा पुनर्शोधाचा मार्ग आणि चैतन्याच्या परिसरातून पहिल्या प्रकृती प्रत्यक्षात अस्तित्वात असतच नाही हे निश्चितपणे ते समजून घेते की हे असं नाहीच आहे. हे जे सगळं काय हे इथे याच्याशी सगळं निगडीत आहे. म्हणून हे कुंतीपुत्रा क्षेत्र म्हणतात ते इदम शरीर, पण या शरीराला क्षेत्र असं म्हणायचं आहे. या शरीरालाच तेच आत्तासारखं ह्या विद्युत शक्तीचंच उदाहरण तेच इथे पुन्हा आपण रिपीट केले. पुढचा श्लोक म्हणूया आपण. म्हणून एवढंच ज्ञान तुला मिळवायचं आहे का? तर नाही, मग पुढचं पण पुन्हा ऐक. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत, क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानमतं मम. हे अर्जुना, तू असंही जाण, सर्व क्षेत्रेषु अपि, सर्व क्षेत्रातील जे क्षेत्र जाणणारा मी आहे. मी म्हणजे इथे नारायण परमात्मा. नुसतं भगवंतानी मुरली मनोहर पितांबरधारी किरीटकुंडधारी सगुण असं नाही. आत्मतत्व चैतन्य सगळ्यांना जाणणारं समष्टी याच्याशी म्हणतो ते मी आहो हे अर्जुना. आणि क्षेत्र आणि क्षेत्र याविषयीचे ज्ञान तेच ज्ञान असं मी जाणतो. जे काही ज्ञान आहे तुमचं हे भौतिकशास्त्र ज्ञान तेवढं पुरतं आपल्याला ठीक आहे, घेणं आहेच आपल्याला. आपण व्यवहारामध्ये कार्य करत असताना हे शालेय ज्ञान, महाविद्यालयीन ज्ञान किंवा विविध क्षेत्रातलं ज्ञान, 14 विद्या 64 कला इतक्या सगळ्या देवर्षी नारदांना प्राप्त होत्या. पण आत्मज्ञाना वाचून गुमतं काही नाही. हे आत्मज्ञान प्राप्त केल्यावर देवर्षी नारद म्हणाले की आता मला शांतता लाभली. देवर्षी नारद परमभक्त आहेत, उच्च कोटीचे आहेत, सतत अनुसंधान आहे त्यांचं नारायणाशी. पण तरीसुद्धा आत्मज्ञान जोपर्यंत नाही तोपर्यंत न सुखम न परामगती. मग आता सांगत आहे की असंही जाण की हे अर्जुना, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याविषयीचे ज्ञान आहे तेच खरोखरचं ज्ञान आहे. आलं लक्षात? आणि म्हणून पहावे आपणासी आपण या नावं आत्मज्ञान असं माऊलीसुद्धा म्हणत आहे. सत्यतत्वाशी रोमांचकारी शक्ती असे निर्देशन करणे या ठिकाणी सगळ्या क्षेत्रातलं, आता सर्व क्षेत्र म्हणजे एवढं संपूर्ण हे विश्व जे आहे जग, या सगळ्या क्षेत्रातलं जे सर्व क्षेत्रेषु क्षेत्रं मां विद्धि अशी धक्कादायक घोषणा भगवंत करत आहेत. आणि जर क्षेत्रज्ञ जर एकच असेल तर अनेकदा हे असे चंद प्रकृती आवरणातच असणार आणि त्याच्या अधिपत्य गाजणारे चैतन्य तत्वसुद्धा एकच आहे. सगळं दिसतंय आपल्याला एवढं, पण आत्मतत्व एकच आहे की नाही? एवढे सगळे उपकरणं जर चालतात आपले विजेवर, पण इलेक्ट्रिसिटी एकच आहे, हो की नाही? इलेक्ट्रिसिटी एकच आहे, पण ते विविध साधनांमधून उपकरणांमधून ती कार्यान्वित होते. म्हणून काही इतकी मोठी इलेक्ट्रिसिटी आहे का? नाही, इलेक्ट्रिसिटी एकच आहे. तसंच आत्मतत्व सर्व क्षेत्रेषु असं म्हणताय भगवंत. क्षेत्रज्ञ मां विद्धि असं तू जाण. आणि म्हणून म्हणताय की अशा सगळ्या ह्याच्यामध्ये भगवंत सांगत अर्जुनाला. आणि अर्जुनाने पुन्हा एकदा मध्ये एक इच्छा प्रदर्शित केली भगवंताला की भगवंता, आपण मला जे ज्ञान दिलं होतं रणांगणावर ते पुन्हा मला एकदा पाहण्याची इच्छा आहे, ते ऐकण्याची इच्छा आहे. भगवंताने मोठं छान उत्तर दिलं. भगवंत म्हणतात की त्यावेळी म्हणतात की या युद्धभूमीवर जे जितक्या कार्यक्षमतेने होते तेच इतक्या कार्यक्षमतेने आता मी ते सांगू शकत नाही किंवा मला आता ते करता येणार नाही, कारण मी त्यावेळेला योगारूढ अवस्थेत होतो असं भगवंत अर्जुनाला सांगत आहे. काय अर्जुनाचं भाग्य असेल की नाही? मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतसिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. पूजा अर्चा हे सगळं ठीक आहे, श्लोक म्हणणं, अभंग म्हणणं, अमुक म्हणणं, टमुक म्हणणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं, हे सगळं, पण त्या आत्मतत्वाला जाणणारा एकच आहे. मेरिटमध्ये येण्यासाठी सगळे स्टुडंट अभ्यास करतात, 100 जण अभ्यास करतील मेरिटच्या, अर्ध्या एकेका पॉईंटनी त्यांचे मार्क्स कमी होतात. पहिला मेरिट येणारा एकच असतो, पहिल्या 5मध्ये येणारे 5च असतात. अभ्यास 100 जणांनी केले. तसं हे मनुष्याणाम सहस्र, सगळेजण त्याच्याने प्रयत्न करतात की आत्मतत्व. पण तो भगवंत म्हणत की मनुष्य असा एखादाच आणि एखादाच तत्वता मला हे जाणतो अर्जुना. त्याचप्रमाणे असं आहे
विषयवस्तू जगतामधलं चैतन्य जे आहे ते मग कुठे का असेना निर्देश भगवंत स्पष्ट सांगता की त्यांच्या मता आपापल्या प्रत्येकामधील विनाशी परिवर्तनशील हे शब्द अत्यंत महत्त्वाचे. सीमित अचेतन प्रकृती कशाची बंदी आहे आणि अनंत तत्व अविनाशी तत्व चेतन शक्ती यांचं स्वरूप काय आहे यथायोग्य ते आपण सजीवपणे अनुभवतो आणि जपतो. हेच ते परमोच्च ज्ञान आहे अर्जुना. आणि या कार्याचा उपभोग घेणारा करता म्हणजे त्याला क्षेत्रज्ञ असं म्हण. त्याला जाणणार. ज्ञ म्हणजे जाणणे आहे की नाही. म्हणून भगवान जगद्गुरू शंकराचार्यांची या श्लोकावर भाष्य मुख्य सर्वात प्रदीर्घ असं आहे की निरनिराळ्या तत्वप्रणालींवर विश्वास ठेवणाऱ्याने अनेक आक्षेप उपस्थित केले. तेव्हा भाष्यकार जगद्गुरू शंकराचार्यांना त्या सर्वांना उत्तर द्यायची होती आणि त्यांनी सांगितलं की त्या प्रकारच्या भाषा आपल्याला अपेक्षित नाहीत आणि वस्तुतः आधुनिक मानवाला ते गोंधळात टाकणारे होईल. म्हणून आम्ही अशा वितंडवादी शब्दच्छलात अडकायचं मोह टाळतो. ज्या अर्थी ज्ञानमार्गावर वाटचाल करणाऱ्या खऱ्या साधकाला कर्तृत्व जगाचं आणि विषयवस्तू काटेकोर ज्ञान अपरिहार्य आहे, त्या मात्र आपल्याला त्या संबंधीचा विस्तारपूर्वक अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे, आवश्यक आहे. इट इज मस्ट. तत्क्षेत्रं यच्च यादृक्च यद्विकार्यतश्च सच यो यत्प्रभावेश्च तत्समासेन मे शृणु. म्हणतायत भगवंत ते क्षेत्र काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचे विकार कोणते आणि ते कुठून आले, तो कोण आहे, त्याच्या शक्ती कोणत्या आहेत, हे सगळ्या सारांशाने आता तू माझ्याकडून अर्जुना ऐक. म्हणजेच काय आहे, शृणु म्हणजे ऐक. यच्च यादृक्च काय आहे, ते कशाचं बनलं आहे, काय आहे, कुठून आलं, काय आलं, कितीतरी प्रश्न त्याच्यातून निर्माण झाले आहेत. आणि मग हे जाणीव तत्व काय, इंद्रियजन्य ज्ञान काय आहे, भावना कोणत्या, विचार कोणते आणि त्या संबंधीच्या त्यांच्या शक्ती कोणत्या कोणत्या आहेत, हे सगळं आता ऐक. आणि म्हणून या अनंत आत्मतत्वाच्या लक्षणांची केवळ पुनरुक्ती ती काही तशी खऱ्या साधकाला पण चैतन्य तत्वाच्या लक्षणं अधिक जोर दिल्याने काही प्रत्यक्ष उत्क्रांती होऊ शकत. जोर दिला म्हणजे बुद्धीच्या स्तरावर जाणण्याचा हा विषयच नाही आहे की नाही. इट इज नॉट द सब्जेक्ट ऑफ नॉलेज बट नॉलेज इट्स सेल्फ आहे की नाही. हा ज्ञानाचा विषय नसून ते ज्ञानस्वरूपच आहे. आणि म्हणून या सगळ्या आजच्या आपल्या या सगळ्यांच्या समस्यांच्या डोळेझाक करणं म्हणजे समस्या सोडणे. डोळेझाक केलं पलायनवाद नाही, ते सगळं शास्त्रशुद्ध समजून घेणं, त्याला जाणणं हा कितीचा विषय आहे. आणि अनंत प्रकारचे इंद्रियजन्य ज्ञान भावना याचा आपण अनुभव घेत असतो रोजच्या व्यवहारी जगतामध्ये. आणि म्हणून सूक्ष्म निरीक्षणाने याचा अभ्यास करणं म्हणजे त्याची उपेक्षा करणं म्हणजे एक प्रकारची आपली स्वतःचीच आपण फसगत करून घेणे, स्वतःला फसविणे. हो की नाही. आपण कितीही बढाया मारल्या ज्ञानाच्या आहे की नाही, पण तरीसुद्धा त्या केवळ पोकळ आणि स्वतःच्या मनाला आपण ते फसवीत असतो. नारायणाला फसवलं असं म्हणण्यापेक्षा नारायणाला आपोआपच कळतच आहे ना. म्हणून बुद्धीच्या स्तरावर नाही, पण बुद्धीच्या स्तरावर ज्ञान पिपासा जिज्ञासा म्हणून ते वाचणं ते गरजेचंच आहे. उत्तरं जर शोधायची आहे तर मला पुस्तक वाचणं गरजेचंच आहे, पण ते कृतीतून अनुभवातून त्या क्षेत्राला जाण्याचं आहे. म्हणजे ध्यानाच्या मार्गातून हे आत्मतत्व जाणण्यासारखं आहे. आणि म्हणून इंद्रिय विज्ञानशास्त्र, जीवशास्त्र, मानसशास्त्र या सगळ्या निसर्गविषयक शास्त्रांजवळ आपल्याला मदत होईल असा निश्चित स्वरूपाचा भाग आहे. अध्यात्म मार्ग विशेषतः ज्ञानयोग हा सगळ्या ऐहिक शास्त्रांची परिणती आणि पुनर्पहा. सगळे शास्त्र जाणले मी बुद्धीच्या स्तरावर. जीवशास्त्राचा अभ्यास केला, मानसशास्त्राचा अभ्यास केला, इंद्रिय विषय ज्ञान आरोग्यशास्त्राचाही मी अभ्यास केला आहे, फिजिकल सायन्सचाही केला आहे. म्हणजे पण तरीसुद्धा शेवटचं सुपर काय ज्ञान, सुप्रीम कोणतं आहे तर ज्ञानयोग. हे सगळ्या ऐहिक आणि याची परिपूर्ती आणि परिपूर्ण आहे. आता जाणण्यासारखं दुसरं काहीही नाही आहे. म्हणून चैतन्य तत्वाच्या भोवती असलेल्या प्रकृती जगताचं अवलोकन करणं, त्याचा अभ्यास करणं, ते समजून घेणं हे अर्जुना. आणि स्वतःच्या बाबतीत अभ्यासामध्ये वाढता उत्साह निर्माण करण्याकरता भगवंत या अध्यायातील विषयांचा महिमा गाते. आता पुन्हा लक्षपूर्वक अर्जुना ऐक.
ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः. ज्या ऋषींनी, ऋषिभी म्हणजे वसिष्ठाजी जेवढे काही ऋषी आहेत त्या विविध म्हणजे विविध छंदांनी पृथक आपण पाहतो सगळे छांदोग्य उपनिषद आहे की नाही, छंदाबद्ध केलेले आहेत. अनुष्टुप छंदामध्ये काही आहेत, काही गेयी आहेत, काही हे सगळे जे काही आहेत विशिष्ट पूर्ण वैविध्यपूर्ण त्यांनी गायलेले जे आहेत ते हेतुभीर म्हणजे युक्तिपूर्वक विनिश्चित आहे, अत्यंत निश्चित अशा आणि ब्रह्मसूत्रपदे ब्रह्मसूत्रांनी एव असे बहुधा गीतम अनेक प्रकारने गायलेले असे आहेत. म्हणूनच ऋषींनी क्षेत्र नाना प्रकारच्या छंदांमध्ये श्रुतिमंत्रांमधून युक्तिपूर्ण सूचक निश्चित ब्रह्मसूत्रपदांनी हे सगळे पुढे येणाऱ्या विषयांचे विशदीकरण, काही शिवप्याच्या गप्पा नाही आहेत या, किंवा भगवान श्री मुरारींच्या कल्पनाशक्ती निर्माण झाले चतुर्बौद्धिक वक्तव्य पण नाही आहे. ही अनुभूती आहे, हे आत्मज्ञान आहे. काही भगवंतांचं काही तिथे मोठेपणा मिरवायचा नव्हताच. कल्पनाशक्तीचाही विलास नाही आहे, वाग्विलास पण नाही आहे. मग संपूर्णपणे भगवान श्रीकृष्ण आपल्याला ठामपणे सांगतात की अनेक प्रकार निरनिराळ्या सूत्रात विविधतेने ऋषींनी जे गायलेलं आहे, गान केले आहे त्याचे ते उपयुक्त पुनर्प्रतिपादन आहे अर्जुना. आणि या ठिकाणी हाताळला हा विषय उपनिषदांनी आपल्या पवित्र सूत्रांमध्ये विशेषतः ब्रह्मविषयक सूत्रांमध्ये ब्रह्मसूत्रपदैश्चैव निर्देशित केलेलं आहे. आणि म्हणून या उपनिषदातील विधाने सुद्धा आपण इतक्या सहजासहजी का स्वीकारावीत का, हा एक प्रश्न पुन्हा निर्माण होतो. भगवान तर म्हणतात की जरी आपणाला त्यांच्याबद्दल ऋषी म्हणून फार मोठी आदरभावना पूज्यभाव नसला तरीसुद्धा त्यांची दृढ वचने आपल्याला मानावीच लागतील. पहा केवढं मोठं सांगत आहेत भगवान तिथे. म्हणजे गुह्य ज्ञानाचा विशेष उगमस्थान असलेल्या काय म्हणते की पंखधारी देवदूत वगैरे कोणते आले असं बिसं काही प्रेषित वगैरे असाह्य माणूस सामान्य माणसावर आलेल्या त्या दिव्य आज्ञासुद्धा नाही आहे. एवढं मोठं अभिवचन करतात की आपण पंचतंत्रातल्या गोष्टी आहे तो कल्पनाविलास बालवाङ्मयामध्ये वाचतो. लहानशी मुलगी रडत आहे, झाडाखाली बसून आहे, आईची आठवण काढते, आई विना पोर आहे आणि एक परी आली आकाशातून, तिला धीर देते, तिला काहीतरी खायला देते. असं नाही आहे, भगवंताचं अभिवचन आहे. भगवंत म्हणतात की तुम्हाला ते नाही जरी म्हणते, हे गुह्य ज्ञानाचं उगमस्थान असलेलं मुख्य शास्त्र आहे गीताशास्त्र. आणि म्हणून सगळ्या धर्मातील धर्म हीच सर्वसामान्य वृत्ती आपली आपण कहतो की सगळ्या धर्मात आपण ही प्रदूषित करत असते ही सर्वसामान्य प्रवृत्ती. म्हणून त्याच्याकडे पाहताना एकतर आपण म्हणतो ना, आपण नमस्कार करू नये पण अवहेलनाही करू नये. कुठल्याही शास्त्राचा अभ्यास करताना शास्त्र ईश आणि गुरुकृपा असल्याशिवाय आणि शेवटच्या ते येणार आहे की हे ज्ञान कोणाला द्यायचं आहे गीतेचं, ज्याला याच्यामध्ये रुची आहे, ज्याला आवड आहे. भगवंत असं नाही म्हण की तुम्ही नाही वाचत काही माझी गीता कोणी वाचणार नाही का, असं नाही म्हणणार भगवंत. हे ज्ञान कोणाला जो श्रद्धाळू आहे, ज्याच्या मनामध्ये भाव आहे, प्रेम आहे, ओलाव आहे, अहंकार नाही आहे, निर्ममो निरहंकार आहे, अशाला हे गीतेचं ज्ञान सांगायचं आहे. म्हणून इथे कुठल्याही वल्गना कामाच्या नाही आपल्या. मग असं केलं झालं असेल मग तेवढं युद्ध होतपर्यंत काय थांबले का बाकीचे सगळे असे करून हात, असं काही नाही आहे. ही जी स्थिती आहे रणांगणावरची, आधीच एक तर दिव्य चक्षु दिले होते आहे की नाही. हे सगळं नाटक पाहण्यासाठी धृतराष्ट्र आणि संजयचा पहिलाच याच्यात पहिला प्रश्न धृतराष्ट्राचा आहे, पहिलाच श्लोक पहिल्या अध्यायात काय घडते ते सांगणे. संजय उवाच, त्याला दिव्यदृष्टी दिली होती. आता हे सगळं बघत असताना त्याला एक तर दिसून बाकीचे सगळे तो म्हणतात काय करू, हे असं आपण योगारूढ अवस्थेत भगवंत आहे. हे 700 श्लोक सांगायला भगवंत आहे. आणि अर्जुन हा कसा होता, त्या स्थितीला पोचलेला होता. इंद्रस्थितीला पोचलेलं मनच आत्मज्ञान आत्मसाक्षात करू शकतो. सांगेन एखाद्या ही पण गोष्ट, इंद्रस्थितीला पोचलेलं मन शुद्ध सात्विक मन आहे.
आणि म्हणून तर्कसंगत विचाराने केले एखादं सत्यकथन तेव्हा त्याच्यावरून काढलेले निष्कर्ष निव्वळ त्याच्या आव्हानाच्या बळावर ग्राह्य वाटतात. जेव्हा अर्जुन आपण या प्राणीक्षेत्राने या विषयावरील जेव्हा लक्ष पुरविण्यास तेव्हा भगवंत सांगतात पुन्हा. आता अर्जुनाची मानसिक स्थिती पण भगवंताने अवलोकन केली. भगवंताला काय अशक्य आहे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावरचे भाव. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशेकं च पंचचेंद्रियगोचराः. भगवंत म्हणतात